जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गास चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात अगदी मनापासून स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 220, वार आहे शनिवार व तारीख 8 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजही आपण नेहमीप्रमाणे समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून मग पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आपण आता वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अतिदक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेष नाश पावतील। अधोगती चुकून मनास
विश्रांती आणि समाधान मिळेल. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सगुण भजन ह्या 7व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते. तर तिथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहोत. श्रीराम. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, का पाहिजे भजन केले, तेने काय प्राप्त झाले, मज निरोपावे. ज्ञानाहुनी श्रेष्ठ असेना, तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त. मुख्य सार ते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण. भजन केली याचा गुण, मज निरोपावा. जे समस्त नासिवंत, त्यास बजावे किं निमित्त. सत्य सांडून असत्य, कोणे बजावे. असत्याचा प्रत्यय आला, तरी मग नेमका लागला. सत्य सांडून गलबला, कासया करावा. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यया येतो. सगुण काय देहू पाहतो, सांगा स्वामी. सगुण नासिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता. तरी कशासाठी आता भजन करू. स्वामीचे भिडेने बोलवेना, एरवी हे काहीच मानेना. साध्य झालिया साधना, का प्रवर्तावे. ऐसे स्रोत याचे बोलणे, शब्द बोले निर्भूतलेपणे. याचे उत्तर ऐकणे, म्हणे वक्ता. गुरुचे वचन प्रतिपाळन, हे मुख्य परमार्थाचे लक्षण. वचन भंग करिता विलक्षण, सहजेची झाले. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थी ओळ 1 या अंकाने दृश्य मिथ्या आहे या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. श्रोत्यांनी दुसरा प्रश्न समर्थांना विचारलेला आहे तो असा: दृश्य मिथ्या आहे असे ज्ञानाने ठरवल्यावर, म्हणजे सगुण हे दृश्यातले मिथ्या वस्तूंतले असता त्या सगुणाचे भजन का केले पाहिजे. त्यामुळे काय प्राप्त होते ते मला सांगा. ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरे काही नाही, तर मग उपासना कशाला पाहिजे. उपासनेमुळे लोकांस काय मिळते. निर्गुण हे मुख्य व श्रेष्ठ आहे, तेथे सगुण दिसतच नाही. यासाठी भजन केल्याचे फळ काय ते मला
सांगावे. जे सगळे नाशवंत आहे त्याचे भजन कोणत्या कारणास्तव करावे? खरे टाकून देऊन खोट्याचे भजन कोणी करावे? सगुण दृश्य असत्य आहे असा अनुभव आल्यावर मग असत्याचे दृश्याचे म्हणजे असत्य दृश्याचे भजन करावे असा नियम कशाला पाहिजे? सत्य टाकून रिकामी खटपट का करावी? निर्गुणाने मोक्ष मिळतो असा अनुभव आहे. महाराज, सगुणापासून काय फळ मिळण्याचा संभव आहे ते सांगा बरे. सगुण दृश्य नाशवंत आहे असे सांगता आणि पुन्हा त्याचेच भजन करावे असे म्हणता, तर हे भजन कशासाठी करावयाचे ते सांगा. महाराजांच्या भिडेने बोलवत नाही, बाकी ही कोणतीच गोष्ट पटत नाही. साध्यच म्हणजे ब्रह्मच आपण झाल्यानंतर मग साधनास का म्हणून लागावे असे श्रोत्याचे म्हणणे पडले. गोंधळ झाल्यासारखे, निर्बुजलेपणे अर्धवट समजल्यासारखे त्याचे शब्द निघू लागले. तेव्हा वक्ता म्हणाला, याचे उत्तर ऐक. गुरूंच्या वचनाचा प्रतिपाळ करणे म्हणजे गुरूंच्या आज्ञेनुसार तंतोतंत वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण होय. वचनाचा भंग केला म्हणजे अर्थातच विलक्षण परमार्थाविरुद्ध होते. जय जय रघुवीर समर्थ. हा होता 7व्या समासातील पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी आपल्या बहुमूल्य वेळापैकी काही वेळ काढून या अलभ्य अशा ग्रंथ श्रवणाचा लाभ घेतला, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.